हर्षवर्धन सकपाळांचा टिपू सुलतानवरील वक्तव्याचा एकनाथ शिंदेंनी समाचार घेतलेला आहे। सकपाळ शिवरायांची तुलना टिपू सुलतानासोबत करतात असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। औरंगजेबाचं उदात्तीकरण कोणी केलं असा सवाल देखील एकनाथ शिंदेंनी विचारलाय। शिवरायांबाबत आम्ही कधीही मतांचं राजकारण केलं नाही असं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। ते कोण वाढवतंय याचा देखील विचार केला पाहिजे। आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती फक्त देशात नाही, महाराष्ट्रात नाही, जगभरामध्ये साजरी होती आहे आणि म्हणून याचा सगळ्यांना आपल्याला अभिमान असला पाहिजे। मात्र आपले प्रदेशाध्यक्ष हिंदूंची कत्तल करणाऱ्या, गायींची कत्तल करणाऱ्या टिपू सुलतानच्या बरोबर महाराजांची तुलना करतो। औरंगजेबाचं देखील उदात्तीकरण, बॉम्बस्फोट मधले आरोपींचं उदात्तीकरण कोणी केलं? शिवाजी महाराजांसमोर हे मतांचं राजकारण कधी आम्ही केलं नाही, करणार नाही। आता तुम्ही तिथं मी नेहमी सांगतो, माझ्यावर टीका करण्यापेक्षा, सरकारवर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा। तर मनसे नेते अविनाश जाधवांनी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतलेली आहे। ठाणे महानगरपालिकेतील भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याबाबत ही भेट घेतली आहे। गेल्या वर्षी पालिकेतील 400 पदांसाठी 14,000हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते। 400 पदांसाठी एवढे अर्ज येत असतील तर तुम्ही विचार करा आपल्याकडे बेकारी किती मोठ्या प्रमाणात आहे। जर अशा प्रकारे जर बेकारीची ही असेल तर मग ते ग्लोबल इंडिया आणि या सर्व गोष्टी ज्या होत्या त्या काय धादांड खोटे होतं का, असा प्रश्न आम्हाला पडतो। आता जे काय आमच्या हातात आहे त्याने ठाणे महानगरपालिकेची जी 400 450 पदाची जी काय भरती आहे ती भरती पूर्णपणे व्यवस्थित राबवून घेण्याच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहभाग असेल आणि ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी, इथल्या मुलांची फसवणूक होऊ नये यासाठी आम्ही पूर्णपणे आयुक्तांच्या सोबत राहून काम करू। तर मुंबई मनपाच्या ठेवी मोडण्यामध्ये पारदर्शकता असावी असं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे। याबाबत मनपानं श्वेतपत्रिका काढावी आदित्य ठाकरेंनी ही मागणी केली आहे। तर बेस्टचं खासगीकरण केलं जात आहे, आदित्य ठाकरेंनी हा आरोप केला। खरं तर कामांसाठीच आपण ठेवतो आणि त्या स्पेसिफिक कामांच्या अगेन्स्ट असतात। मग तुम्ही कोस्टल रोडचं काम बघा, STPचं काम बघा, गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं काम बघा किंवा अनेक गोष्टी किंवा आपले सगळ्या जे महापालिकेचे कर्मचारी आहेत त्यांचे पगार असतील, पेन्शन असतील, ह्याचं सगळ्याचं फ्युचर प्लॅनिंग करून आपण ह्या ठेवी ठेवल्या होत्या। त्या ठेवी साधारणपणे 600 कोटीची तूट जी होती त्याच्यातून 1997 पासून आतापर्यंत 92,000 कोटीचं सरप्लस केलं आणि या ठेवी कधी ना कधीतरी त्या मोडाव्या लागल्या असत्या, पण त्या देखील पारदर्शकपणे आपण मोडत होतो। ह्याची आम्ही पारदर्शक चौकशी मागितलेली आहे आणि आम्ही हे पण सांगितलेलं आहे की गेल्या 4 वर्षात प्रशासकाचं राज्य होतं ना, आम्हाला श्वेतपत्रिका काढून पाहिजे। तर 15 वर्षांचा अजितदादांचा आणि माझा सहवास आहे असं धनंजय मुंडेंनी म्हटलं। अजित पवारांनी मला विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली, अनेक दिग्गज होते परंतु तरी देखील मला संधी दिल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं। ती जबाबदारी मिळाली नसती तर माझं नाव कुणाला कळालं नसतं असं देखील धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे। एकानी दादांच्या सोबतचा प्रवास प्रदीर्घ काळचा सांगितला। माझा एवढा प्रदीर्घ काळाचा सहवास दादांचा नसला तरी 15 वर्षाचा सहवास दादांचा माझा नक्कीच। तो राजकीय दृष्ट्या चांगल्या काळातला म्हणावा का वाईट काळातला म्हणावा, मी चांगला आणि वाईट काळ राजकीय दृष्टिकोनातून पाहतच। दादांनी माझ्यावर 2014ला विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली, ज्यावेळेस पक्ष आपला सत्तेच्या बाहेर आला। खालच्या सभागृहाचं विरोधी पक्ष नेतेपद स्वाभाविक काँग्रेसच्या जागा जास्त आल्यामुळे काँग्रेसकडे गेलं आणि वरच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य जास्त असल्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलं। माझ्यापेक्षा अनेक मान्यवर त्या सभागृहातले नेते ती जबाबदारी स्वीकारायला माझ्यापेक्षा उजवे होते, पण तरी दादांनी ती जबाबदारी माझ्यासारख्याला दिली।